निखारेंगे। और हम सभी को जितेंद्र जी का इंतज़ार तो है ही, जिनकी इंटरव्यू आज आप सभी देखने वाले हैं कुछ ही पलों में। और हमें खुशी है इस बात की, यहाँ पर बहुत सारे डिग्निटरीज मौजूद हैं। महाराष्ट्र राज्य के आरोग्य मंत्री बस कुछ ही पलों में यहाँ पर पण साहेब आणि इतर अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत। और हम जिनका बेसब्री से इंतजार कर रहे थे, ऐसी शख्सियत यहाँ पर मौजूद हैं, बॉलीवुड के जाने माने अभिनेता, निर्माता, निर्देशक और हम सभी के चहेते एवर यंग पर्सनालिटी जितेंद्र जी। एक बार थाने वालों की ओर से जोरदार तालियों से सर जी का स्वागत हो। फिर आप थाने में आए, कैसे देखते हैं थाने के डेवलपमेंट को, कैसे लग रहा है थाने में आके? एक तो सबसे बड़ा परिवर्तन ये है, तब मुझे मेरे घर से थाना आने के लिए 45 मिनट्स लगते थे, आज आने में 1.5 घंटा लगा। और ऐसा है कि उस ज़माने में जब मैं आया था, एक गांव जैसा लगता था। मैं ये लेक के आजू बाजू में कुछ भी नहीं था, मतलब 15-18 साल में इतना चेंज मैं बिलीव नहीं कर सकता हूँ। आज भी मैंने मेरे एसोसिएट को पूछा कि ये इतनी अच्छी अच्छी बिल्डिंगें कहाँ पे आते हैं। वो मुलुंड से स्टार्ट होता है, थाना था। एंड जब मैं ये बाज़ार में अंदर आया, दुकानें देखी, तो मुझे मालूम पड़ा कि लोग शादी की शॉपिंग करने यहाँ आते हैं। इतना पॉपुलर है ये जगह। इट इज़ लुकिंग बेटर देन एनी टॉप क्लास प्लेस इन सिटी। ये बॉम्बे सिटी लगता है, ये थाना सबब लगता ही नहीं है। इसका इतना अच्छा ग्रोथ है। थैंक यू सर। बॉलीवुड इंडस्ट्री में जिनका नाम हम लोग फख्र से लेते हैं, वो आदरणीय जितेंद्र जी को आज धर्मवीर आनंद दिघे जी के पुरस्कार से सम्मानित किया जाता है। ठाणे में इस तरह से एक प्रोग्राम आदरणीय शिवसेना के मुख्य नेता आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब के जन्मदिन के अवसर पर हम लोग लेते हैं। तो इस कार्यक्रम में आज जिस तरह से बॉलीवुड इंडस्ट्री के एक दिग्गज कलाकार आदरणीय जितेंद्र जी को ये पुरस्कार से सम्मानित किया जाता है। ठाणे में सांस्कृतिक कार्यक्रम का जो त्योहार होता है, इसमें एक बहुत अच्छी तरह से आज का एक कार्यक्रम है। सर, बदलापुर में जो है एक सनसनीखेज मामला सामने आया है, किस प्रकार से देखते हैं? आईवीएफ की बिक्री की जा रही है, इसमें 3 महिला को अटक किया गया। जिस तरह से इसका वृत्तवाहिनी पर हम लोगों ने भी न्यूज़ देखी है, तो हमारे आरोग्य विभाग के सभी अधिकारियों को हमने सूचित किया है कि इस घटना की अच्छी तरह से जांच कीजिए और जिसमें जो जो दोषी लोग होंगे उस पर भी हम लोग कड़ी कार्रवाई करेंगे। इसके ऊपर जो है जांच किस प्रकार से की जाएगी, किस प्रकार से आगे ऐसी घटनाएं ना हो, इस प्रकार से पहले तो इस प्रकार की जो घटना हुई है उसकी अच्छी तरह से जांच हम लोग करेंगे तो अच्छा होगा। साथ ही साथ पुलिस डिपार्टमेंट ने भी इस पे इन्वेस्टिगेशन किया है। हमारे डिपार्टमेंट की माध्यम से भी हम लोगों ने एक कमेटी बैठाई है। हम लोग भी उस पर जो कड़ी कार्रवाई करनी चाहिए वो करेंगे। थैंक यू सो मच। आनंदोत्सव कार्यक्रम हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी ठाण्यामध्ये साजरा केला जातो। या आनंदोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये जागतिक स्तरावरती सुद्धा आपल्या कर्तृत्वानं, आपल्या कलाक्षेत्रातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्या सर्व माध्यमातून प्रसिद्ध अशा सगळ्या व्यक्तिमत्वांना पुरस्कार दिला जातो। यावर्षीचा पुरस्कार बॉलिवूड क्षेत्रातले, हिंदी चित्रपट सृष्टीतले एक अत्यंत दिग्गज अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण सगळेच जण बघतो ते आदरणीय जितेंद्रजींना दिला जातो। खरं तर हा ठाणेकरांच्यासाठी सुद्धा एक मेजवानी असं म्हणायला काय हरकत नाही, कारण हिंदी चित्रपटसृष्टी ज्यांनी गाजवली अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वाला या ठिकाणी पुरस्कारानं सन्मानित केलं जातं। सर, बदलापूरमध्ये एक घटना घडलेली आहे, स्त्री विक्रीच्या टोळीचा पर्दाफाश झालेला आहे, 3 महिलांना अटक केलेली आहे। या संदर्भात आमच्या आरोग्य विभागाच्या संचालकांना आपण सूचना दिल्या, वस्तुस्थिती काय असेल त्या पद्धतीने कारवाई आपण करू। जर याच्यामध्ये मला असं वाटतं की पोलिसांनी जे काही कारवाई केलेली आहे त्याच्या अनुषंगिक आम्ही सुद्धा आमच्या विभागाच्या वतीने तपासणी करणार आहोत आणि जे याच्यामध्ये चुकीचे असतील, जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याबद्दलचे निर्देश आपण दिलेले आहेत। उच्चस्तरीय कमिटी स्थापन होणार आहे का, अहवाल याच्याबद्दल? हो, निश्चितच अशा पद्धतीचे प्रकार हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही। याबद्दलची बातमी ज्या वेळेला वृत्तवाहिन्यांवरून आली त्याच वेळेला आपण त्याच्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत। एक 2 ते 3 दिवसांमध्ये प्रायमरी रिपोर्ट त्याचा येईल आणि अजूनही त्याच्यामध्ये जर काही गांभीर्यानं तपासणी करायची असेल तर निश्चितपणे आपण करणार आहोत। इंटरनॅशनल रॅकेट असू शकतो का यामध्ये? माझं असं म्हणणं आहे की त्याच्यातली वस्तुस्थिती समजून घेऊ
खरं तर घटना गंभीर आहे. प्रथमदर्शनी आपण ज्यावेळेला बघतोय त्यावेळेला त्याच्यातील वस्तुस्थिती आणि त्याप्रमाणे कारवाई ह्या निश्चितपणे होणार आहेत. आवश्यकता असेल त्याप्रमाणे त्याच्यावरती निर्णय अजून सुद्धा कठोर घेतले जातील. सर ठाण्यामध्ये आले आहात तर ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलचा आपण दौरा केला होता. सिव्हिल हॉस्पिटलचं काम अजूनही तेथे थोडं विलंब अंतिम लागतो आहे. टप्प्यात आहे काम, कसं बघता सिव्हिलकडे? हे खरं तर मला 9 फेब्रुवारीला त्याचा शुभारंभ करायचा होता, परंतु थोड्याशा अजून प्रशासकीय मान्यता बाकी होत्या. त्या सगळ्या प्रशासकीय मान्यता सुद्धा आता पूर्ण होत आहेत. एक 3 ते 4 महिन्यांमध्ये या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून त्याचं लोकार्पण आम्ही करतो. 9 फेब्रुवारीला साहेबांच्याच वाढदिवसा दिवशी त्याचं लोकार्पण करावं हा माझा त्या पाठीमागचा हेतू होता. तर ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. साहेबांनी महाराष्ट्रातलं सर्वात मोठं, कारण 900 बेडचं सार्वजनिक आरोग्य विभागाचं हे एकमेव हॉस्पिटल आहे. त्यामुळे साहजिकच हे हॉस्पिटल ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातल्या 2-3 जिल्ह्यातल्या सर्व लोकांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. ते लोकार्पण करण्यासाठी ज्या काही सगळ्या तांत्रिक बाबी होत्या त्याची पूर्तता आपण केली, निधीची उपलब्धता पण आपण केली आहे आणि पुढच्या 4 महिन्यानंतर या सगळ्याचा लोकार्पण साहेबांच्या हस्ते होईल.